महाराष्ट्र शासन शिक्षण विभागानं जाहीर केलेल्या अध्यादेशाप्रमाणे महानगरपालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करावं अशा मागणीचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं पालिका शिक्षणाधिकारी सहाय्यक आयुक्त डॉक्टर रत्नराज जवळकेकर यांना कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे देण्यात आलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या 1ली ते 8वी पर्यंत सर्व प्राथमिक शाळांमध्ये जे गणवेश वाटप करण्यात येतो ते शालेय समितीच्या माध्यमातून करण्यात येतो। पूर्वी 2-3 वर्षापूर्वी शासनाकडून हा गणवेश वाटप करण्यात येत होता, परंतु चांगल्या क्वालिटीची नाही आहे। जे गणवेश तयार करतात ते कामगार बेकार होतो, ज्या व्यापाऱ्यांना नुकसान होतो, आर्थिक नुकसान होतं, अशा प्रकारचं अडचण आली होती। त्यावेळेला देखील आमच्या कामगार सेनेच्या माध्यमातून आम्ही तो प्रश्न सोडवला। आता शासनाने शालेय समितीकडे तो अधिकार दिलेला आहे। हे अधिकार देत असताना काही 14 नियम त्यांनी आखलेले आहेत। त्या 14 नियमांचं अटीचं पालन करणं, त्याचबरोबर 2 ड्रेस प्रत्येक विद्यार्थिनींना, बुटाची जोडी, पायमोजे अशा प्रकारचं गणवेश वाटप देण्यात येणार आहे। त्या गणवेशाला प्रत्येक विद्यार्थ्याला 600 रुपये आणि 170 रुपये बुटांचे आणि मोज्याचे हे देत असताना जे गणवेश दिला जातो तो सुती मिक्स असला पाहिजे, कॉटन मिक्स असला पाहिजे, 100% पॉलिस्टर असू नये अशा प्रकारचा अट या ठिकाणी घातलेली आहे। या बाबतीमध्ये शालेय समितीच्या वाटप करण्यात येणाऱ्या गणवेशाचं जे स्कूल बोर्ड अधिकारी आहेत या ठिकाणी महानगरपालिकेचे जवळकर साहेब, त्यांनी या पूर्ण गणवेशाचं सर्व शाळांचं महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शाळांचं गणवेश योग्य वाटप करतात का नाही याचा तपास करावा असं निवेदन दिलेलं आहे। आणि आमच्या कामगार सेनेच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांचा आम्ही ड्रेसचा आपण तपास करतो। आम्ही तसं निघाल्यास आम्ही या महानगरपालिकेच्या शिक्षण स्कूल बोर्डच्या समितीसमोर किंवा स्कूल बोर्डच्या अधिकाऱ्यासमोर भव्य आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।